हाय हॅलो नमस्कार सर्वांना. गुड आफ्टरनून. कसे आहात सर्व? आजचा दिवस खूप खास होता कारण बहिणीला फिरायला घेऊन जायचा प्लॅन केला होता. दुपारी जेवण झाल्यावर सगळे तयार होऊन सर्वात आधी नेहरू सायन्स सेंटरला गेलो. तिथे खूप छान सायन्स मॉडेल्स, एक्सपेरिमेंट्स आणि इंटरॅक्टिव्ह गॅलरीज पाहिल्या. लहान मुलांसारखं आम्हालाही सगळं एक्सप्लोअर करताना खूप मजा आली. त्यानंतर लगेच नेहरू प्लॅनेटोरियमला व्हिजिट केलं. तिथे स्पेस शो पाहताना असं वाटलं जणू आपण खरंच तारांगणात फिरतोय असं वाटत होतं आणि खूप मजा आली. बघताना सर्वांनी मस्तपैकी एन्जॉय करून बघितलं. बहिणीच्या जाऊबाईंना, बहिणीच्या मुलग्याला खूप आवडलं आणि खूप आम्ही एन्जॉय केला. माझे मिस्टर सांगत होते हे सगळं साईडला जे काही पॉइंट्स आहेत आपले मरीन ड्राईव्ह, गेटवे ऑफ इंडिया, हे सर्व साईडला असे सर्व मुंबईचे जे काही ठिकाण आहेत ते सर्व साईडला सर्व दाखवलेली आहेत. आणि संडे असल्यामुळे खूप गर्दी होती आणि सगळेजण खूप एन्जॉय करून बघत होते. इथे फोटो क्लिक करत होते आणि खूप मजा आली. आम्हाला पण खूप खूप मजा आली. हे आणि आम्ही तिथे मस्तपैकी फोटो पण काढले आणि भाच्याने पण माझ्या मस्तपैकी एन्जॉय केला. लहान मुलांना खूप आवडतं आणि इथे ग्रह तारे सर्वांचे फोटो असे लावलेले होते. ते झाल्यानंतर आम्ही लगेचच माझ्या बहिणीच्या जाऊबाईंना खूप आवडलं. त्या म्हणाल्या मला खूप आवडलं. त्यानंतर आम्ही लगेचच देवदर्शनासाठी आम्ही महालक्ष्मी मंदिराजवळ निघालो. संडे असल्यामुळे गर्दी होती पण एरवीच्या मानाने कमी होती. महालक्ष्मीचे दर्शन घेऊन खूप मन प्रसन्न झाले आणि खूप मनाला शांती वाटली. दर्शनानंतर आम्ही निघालो कमला नेहरू पार्कमध्ये. तेथील हिरवळ व्ह्यू, मुंबई स्कायलाईन खूप सुंदर दिसत होती आणि मग सगळ्यात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आणि म्हातारीच्या बूट, मुलं लहान असताना आम्ही तिकडे नेहमी सुट्टी असेल तेव्हा मुलांना घेऊन जायचो आणि इथे खेळायला वगैरे आणायचो. मस्त कुणाला सुट्ट्या मिळाल्या, बहिणी घरी आल्या तरी गावावरून की आम्ही फिरण्यासाठी आमचं मेन ठिकाण असायचं कमला नेहरू पार्क, म्हातारीचा बूट. इकडे मुलांना घेऊन यायचं. आता मुलं मोठी झाली पण आम्हाला त्या जुन्या आठवणी अजूनही मला गेल्याबरोबर त्या आठवल्या. आणि पेरू दिसला म्हणजे पेरू तर खायलाच पाहिजे आणि पेरू बघून तोंडाला पाणी सुटलं. मग लगेचच मी पेरू घेतला आणि पेरू इतका छान होता आणि खूप मस्त होता. मग आम्ही सगळ्यांनी एन्जॉय करून मस्त मजा करून खाल्ला आणि त्यानंतर आम्ही वरती दुर्बीण लावलेली दुर्बीण गॅलरी होती तिकडे. तिथे आम्ही बघायला गेलो होतो की तिथून असं सुंदर असे बिल्डिंग्सचा व्ह्यू दिसत होता आणि त्या दुर्बिणीमधून बघितल्यावर त्या बिल्डिंग्स अशा वाटत होत्या की जवळ एकदम आपल्याला पूर्ण सर्व दिसत होतं. तिथे पण आम्ही मस्तपैकी एन्जॉय केला, बघितलं सर्व. आणि समुद्र, बिल्डिंग्स, पूर्ण बीच खूप छान आणि मस्त दिसत होतं. आणि मला वाटतं इकडे मी पहिल्यांदाच गेलेली हे बघण्यासाठी. वरती मी कधी आले होती पण एवढं काय मला आठवत नाही आता मी इकडे गेलेली. आणि मिस्टर पण त्यांच्या जाऊबाईंना वगैरे सांगत होते वरती उभा राहा आणि बघा सर्व दिसतं आणि खूप छानच व्ह्यू दिसत होता. बराच वेळ आम्ही तिथे मस्तपैकी थोडासा टाइमपास केला, बघितलं. आणि समुद्र बघा किती छान आणि मस्त दुर्बिणीमधून बघितल्यावर बिल्डिंग्स असं वाटत होतं की आम्हाला जवळ आहे. पण मी हे कॅमेऱ्याने घेतलं पण दुर्बीण मधून बघितल्यावर इतकं जवळ वाटत होतं ना की असं आपल्या जवळ समोरच उभी आहे असं वाटत होतं. आणि समुद्र खूप छान आणि मस्त दिसत होतं. समुद्र किनारा, आजूबाजूचे मस्त उंचच्या उंच बिल्डिंग्स खूप छान दिसत होतं. आणि ते मी मस्तपैकी फोटोमध्ये क्लिक करून घेतलं आणि मी पण मग बघत होते आणि मी पण मस्तपैकी बघून एन्जॉय केला. आणि सगळी असल्यावर खूप मजा येते. एकटं दोघं गेल्यावर एवढं काही मजा वाटत नाही. आणि मस्त आम्ही ते बघितलं. त्याच्यानंतर मग आम्ही आपल्या म्हातारीचा बूट तिकडे जाण्यासाठी निघालो. आम्हाला इथून तरी पण जायचं मन करत नव्हतं, इथेच उभा राहूया थोडा वेळ म्हणून. आणि बरीचशी लोक आली होती वरती, बघत पण होती सर्व हे व्ह्यूज. आणि इकडे एका आंब्याच्या झाडाला बघा किती कैऱ्या लागल्या होत्या, भरपूर कैऱ्या आणि फणस. ते पण मी मस्तपैकी फोटो शूट करून घेतला. आणि मग आम्ही पुढे म्हातारीच्या बूट बघण्यासाठी गेलो. तर म्हातारीचा बूट बघायला जायच्या अगोदर
मला असं वाटलं की मुलांना कसं आम्ही लहान असताना घेऊन यायचो आणि सगळी अशी बहिणींची मुलं सर्व यायची ना, तर 5-6 जण अशी यायची. मग आम्ही मुलं म्हातारीच्या बुटामध्ये जायची वरती आणि तिकडून मग आवाज द्यायची, फोटो काढायचो. मग इथे मस्तपैकी पार्कमध्ये खेळायची. ते मला आल्याबरोबर त्या जुन्या आठवणी सगळ्या आठवल्या आणि तो मुलं लहान असतानाची आठवणी जाग्या झाल्या माझ्या. आणि इथे झाडांना पण खूप छान फुलं आहेत आणि जर आपण इकडे आलो आणि भेल नाही खाल्ली तर मग काय उपयोग आहे. आणि मस्तपैकी भेल बनवली आणि हा जो भैया भेल बनवतो ना, तो खूप छान बनवतो. आम्ही मग भेल एन्जॉय केली आणि घरी आलो आणि गरमी तर खूप होती. आल्या आल्या थंडगार आईस्क्रीम आम्ही त्याचा स्वाद घेतला. प्रत्येकाने वेगवेगळा फ्लेवर मागवला होता. मला टेंडर कोकोनट खूप आवडतं आणि भूमी पण सांगत होती मला घेऊ नको, मग मी व्यवस्थित नाही केस विंचरलेले आहेत वगैरे म्हणून मला घेऊ नको. मग आम्ही मस्तपैकी त्याचा एन्जॉय घेतला आईस्क्रीमचा. आणि त्यानंतर अशी बनवा बनवी मूवी बऱ्याच दिवसांनी बघितली परत. मज्जा. बाहेर खूप ऊन आणि गरमी पण होती, त्यामुळे आल्या आल्या आम्ही आईस्क्रीम खाल्लं. थोडा वेळ बसलो आणि नंतर आईस्क्रीम खाल्लं, त्यामुळे खूप छान असं थंडगार बरं वाटलं. आणि माझा भाचा मंथन त्याचा बड्डे होता, मग आम्ही आल्यानंतर त्याचं बड्डे सेलिब्रेशन केलं. सर्वांनी त्याचं ऑप्शन करून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही तिच्या मम्मीने आणि काकीने भूमीने सर्वांनी आम्ही औक्षण करून घेतल्यानंतर मंथनचा बड्डे केक मंथनने कापला आणि मस्तपैकी आमचा आज खूप छान सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा दिवस एवढा छान आणि मस्त आनंदाचा गेला आणि वेळ कधी गेला आम्हाला काही कळलं नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसा टाईम गेला ते कळलं नाही आणि जरी फिरून आलो तरी दमल्यासारखं पण वाटलं नाही आणि खूप छान असा आजचा माझा दिवस गेला. आणि मला आज संध्याकाळी परत पाणीपुरी बनवायची होती. पाणीपुरीची मी तयारी करून गेली होती. फक्त मला आता रगडा कुकरला लावून बनवायचा होता, तेवढंच करायचं होतं. बाकी सर्व माझी तयारी, चटणी, पुदिनाचं पाणी सर्व मी बनवून गेलेली होती. आणि मस्तपैकी आम्ही त्यानंतर सर्वांनी औक्षण करून घेऊन झाल्यानंतर मंथनच्या बड्डेसाठी सर्वांनी मिळून आम्ही हॅपी बड्डे मंथन असं म्हटलं. आणि तुम्ही पण मंथनला बड्डे विश करा, कमेंटमध्ये त्याला नक्की विश करा. आणि खूप छान इथे बहीण भावांचं कसं काय ना काय मस्करी चालू आहे आणि खूप छानपैकी मंथनचा बड्डे छान सेलिब्रेशन झालं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे मंथन, हॅपी टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है. बर्थडे टू यू मंथन, हैप्पी बर्थडे टू यू मंथन, हैप्पी बर्थडे टू यू. खूप छान मस्त. हे हा भूमीने बनवलं ते चालूच नाही केलं. अगं त्यानंतर संध्याकाळी पाणीपुरीचा बेत होता. सगळ्यांनी छानपैकी त्याच्यावर ताव मारला पाणीपुरीवर आणि पाणीपुरी खूप टेस्टी झाली होती. सगळ्यांनी आपल्या आपल्या रिॲक्शन दिल्या, तुम्ही बघालच व्हिडिओमध्ये. आणि खूप छान आणि मस्त आजचा दिवस गेला. चला या व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.